काहींना खूप घाई झाली आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात निलेश लंके यांनी हे वक्तव्य केले आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चांवर निलेश लंकेंचं सूचक वक्तव्य आहे. आपण लहान होतो तेव्हा आपला नेता देशाचं राजकारण करत होता, असंही लंकेंनी म्हटलंय. अरे धीर धारा, काही लतले घाई झाली. अरे आहे ना नेता. अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे. नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळायचं. आपण चाललोय तेवढं बघा ना नेत्याला म्हणून. अरे आपण लय अंड्यात येत. आपण ज्या वेळेस हापचेटी हिंडत होतो तेव्हा नेता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता. जरा धीर धारा, कळ काढायचं शिका. अरे आपल्याला सगळ्यांचा विचार करणारा नेता आहे. स्वतःसाठी जगला नाही. आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही, हे तुमच्या आमच्या सर्वांसाठी जगलेले. इसमें बहुत दम आहे. नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय बघतोय का रे हराम. हे ज्याची त्याची स्टाईल असते. मी जर म्हणलं तो बघून घेतो, तो नाही इसमें दम नाही. मला म्हणाल तुला समजत का नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकीतो. हे आपली स्टाईल. आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगेच. हा पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा? माझ्या समोर एकदा साहेबांनी अशाच एका मोठ्या हस्तीला सांगितलं होतं, निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे. लोकवर्गणी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय, त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण. अरे महिनाभर झोपला नसेल कार्यकर्ता, बरोबर ना. आमच्या जिल्हाध्यक्ष महिनाभर झोपला नसेल. हे त्याच्यामुळे आम्हाला तर कायम का असतो, साहेब हसले का आणि साहेब गप का. त्याच्यामुळं आपण सगळ्यात जास्त भिवून असतो. साहेब हसलेलं गणित तुम्हाला जर कळालं ना, जायला तुमच्या टांग खालून जाईल. आणि साहेब गप का हे जरी तुम्हाला कळालं ना, जायला आपण तर तुमच्या समोर लोटांगणच घेईल. अरे हे समजलं नाही म्हणून 55 वर्ष राजकारणात देशाच्या राजकारणात टिकून राहायला नेता आहे आदरणीय पवार साहेब. हे सोपं आहे. हे सगळं तुम्हाला गणित शिकवले असते. हे समजून घ्यावं लागत. साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही. साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे.